हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची घटना महाराष्ट्र राज्यामध्ये घडलेली आहे. परंतु ही घटना काही नवीन नाही आहे. भारत देशामध्ये अशा भरपूर घटना ज्या आहेत त्या घडत आलेल्या आहे. नाशिकमध्ये एक भोंदू बाबा आहे. ठीक आहे. आतापर्यंत तो महाराष्ट्रातल्या सो कॉल्ड राजकारण्यांचा एक आयडॉल होता, गॉडफादर होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु याला अटक झालेली आहे. याला अटक का झालेली आहे? कारण 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहे ते याच्या पेनड्राईव्हमध्ये सापडलेले आहे. एका 35 वर्षीय महिलेने कंप्लेंट केलेली आहे की मला गुंगीचं औषध देऊन हा जो बाबा आहे, या बाबाने माझ्यावरती अत्याचार केलेले आहे. ही गोष्ट भारतासाठी नवीन नाहीये, महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. भारत देशामध्ये असे कितीतरी तथाकथित स्वयंघोषित मोठे मोठे महाराज आहे की जे ह्या प्रकरणामध्ये सापडलेले आहे. त्यांना तुरुंगामध्ये सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आणि खेदाची गोष्ट अशी आहे की काही महाराज जे आहेत ते त्याच्यामध्ये सुटले सुद्धा आहे. भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे आणि जिथे अंधश्रद्धा आहे तिथे शोषण ठरलेलं आहे. आपल्या देशामध्ये अनेक साधे लोक आहेत, भोळे लोक आहे, भावनिक लोक आहे. त्यांच्या साधेपणाचा, त्यांच्या भोळेपणाचा, ते भावनिक आहे, या भावनिकपणाचा, त्यांच्या मनामध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेणारे हे जे राक्षस आहे, हे राक्षस महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये जन्माला आलेले आहे. अनेक आहेत. काही समोर आलेले नाहीये. काही जे समोर आले, जे सापडले, ते राक्षस आहेत. जे नाही सापडले ते अजूनही बाबा आहेत. आता ह्या बाबाचे कारनामे इतके डेंजर आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ही जी व्यक्ती तुम्हाला दिसत आहे, ही महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. स्वतः हातामध्ये छत्री घेऊन उभे आहे. एक पुन्हा दुसरा व्हिडिओ आहे की ह्या ज्या मॅडम आहे, ह्या या भोंदू बाबाचे पाय धुताना, पतीसह पाय धुतानाचा व्हिडिओ आहे. म्हणजे किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की जिथे महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे, तर त्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेऊन संबंधित व्यक्तीला कडक शिक्षा आणि चौकशीसाठी बोलावणे किंवा त्यांच्यावरती कडक शिक्षा होईल अशा पद्धतीने कार्यवाही करणे अपेक्षित असताना अध्यक्षच या बाबासाठी उभे आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आहे की नाही? ते चला माहिती करून घेऊया की नेमकं प्रकरण काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर अशी आहे की नवीन गोष्ट कानावर आली आहे की या बाबासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक स्पेशल जी-आर काढला होता. म्हणजे विचार करा की या बाबाचे जे हात आहेत ते किती लांब आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामधले बरेचसे लोक जे आहेत ते या बाबाचे क्लायंट आहेत असं कानावरती येत आहे. असंही म्हटलं गेलं आहे की याच्यावरती 2000 पेक्षा जास्त महिलांचं शोषण केल्याचा आरोप आहे. हा आकडा अतिशयोक्ती वाटतो, परंतु त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहेच. ठीक आहे. चला सुरुवात करूया. हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण नाशिक जिल्ह्यातलं आहे. कुठलं आहे? नाशिक जिल्ह्यातलं. विषय काय आहे बघा. घटना नेमकं काय घडलं? या व्यक्तीचं जो भोंदू बाबा आहे, त्या भोंदू बाबाचं नाव आहे अशोक खरात. हा निवृत्त मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता. 22 वर्ष याने याच्यामध्ये सर्व्हिस दिली आणि त्यानंतर तो रिटायर्ड झाला. रिटायर्ड झाल्यानंतर त्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट नावाची एक मंदिर तयार केलं. ट्रस्ट तयार केली मिरगाव, सिन्नर तालुका, नाशिक या ठिकाणी. आणि याच्या आडून हा सगळे हे त्याचे जे धंदे आहे, तो धंदे करत होता. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या ट्रस्टच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं सुद्धा नाव आहे आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरा मुद्दा बघा की याच्यावर गुन्हा काय आहे. 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेकडून याला अटक करण्यात आलेली आहे. आता ती महिला जी आहे ती धाडसी असेल आणि तिने हे पाऊल उचललं म्हणून ह्या गोष्टी माहीत झाल्या. अशा कितीतरी महिला असतील की ज्या या भीतीने पुढे आल्या नाही. याचे पुरावे काय आहे? तर पोलिसांना तपासात सापडलेला पेन ड्राईव्ह 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे याचे जे क्लायंट आहे ते राजकीय आणि सेलिब्रिटी आहे, त्यांच्या वर्तुळामधील महिलांचा सहभाग असल्याचा संशय आता येत आहे. या प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली, प्रामाणिकपणे चौकशी झाली, तर मोठे मोठे मासे जे आहे ते गळायला लागण्याची शक्यता आहे. भारत देश जो आहे, हा भारत देश महान संस्कृती असलेला देश आहे. या संस्कृतीला बाटवण्याचं काम हे अशोक खरात सारखे निर्लज्ज नालायक लोक जे आहे ते करत असतात. संस्था कोणती आहे? श्री शिवालिका संस्था नावाची संस्था त्यानं स्थापन केली, मंदिर तयार केलं आणि या माध्यमातून त्यानं आपलं जाळं तयार केलं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी-आर सुद्धा त्याच्यासाठी पास केला होता की त्याने ही जी संस्था स्थापन केलेली आहे त्याला तिथला जो काही जलसिंचन प्रकल्प आहे त्यातून मुबलक पाणी देण्यात यावं. सिन्नर तालुक्यामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र याला विशेष सेवा देण्यात आलेली आहे, विशेष सोय देण्यात आलेली आहे. आलं का लक्षात?
हे अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. माझ्यासाठी तर फार मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे ही. ठीक आहे. तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटते का सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता हा आरोपी कोण आहे बघा. एक याचा प्रतिष्ठित मुखवटा आहे आणि दुसरं त्याची रियालिटी वास्तव आहे. पहिले प्रतिष्ठित मुखवटा सांगतो काय आहे नेमका बघा. हा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता. अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी आणि विश्वशास्त्र याचा तो अभ्यासक आहे असं म्हणतात. त्याचं जे ज्योतिषशास्त्र आहे ते अचूक आहे असंही म्हणतात. हा कधी फेमस झाला? जेव्हा महाराष्ट्र राज्याची याच्या आधीची मुख्यमंत्री जे आहे यांनी याच्या ट्रस्टला भेट दिली, तिथून हा जास्त फेमस व्हायला लागला. त्याने हा असं म्हणतात की हा अचूक भविष्य वर्तवतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या जगामध्ये कोणी कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. भविष्य सांगणे हा व्यवसाय आहे. आणि जर तो भविष्य सांगू शकत असता तर याला हे समजलं नाही का की उद्या मला अटक होणार आहे. हा जर एवढा अचूक आहे या सगळ्या शास्त्रामध्ये, तर याला माहित नव्हतं का की मला कधी ना कधी या सगळ्या गोष्टीमध्ये अटक होईल म्हणून, किंवा उद्या मला अटक करायला गुन्हे शाखेतले अधिकारी येणार हे याला नाही समजलं. ज्याचं स्वतःला स्वतःचं भविष्य नाही समजत तो दुसऱ्याचं भविष्य सांगते. आणि आपल्या देशातले तथाकथित सो कॉल्ड मोठे लहान जेवढेही लोक असेल ते याच्या मागे लागलेले आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. अंधश्रद्धा माणसाला किती बुडवू शकते आणि किती खोलात बुडवू शकते याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. मग हे जे लोक आहे हे लोक अशा लोकांचा फायदा घेतात. अंधश्रद्धेला श्रद्धा समजणे, कोणीतरी आपलं भविष्य सांगतो बा, आपल्या नावामध्ये एखादा अंक जास्त टाकला तर आपलं आयुष्य जे आहे ते महान होईल, श्रीमंत होईल, असले हे फालतू उद्योग आपल्या देशामध्ये चालू आहे. न्यूमरोलॉजी नावात एक अक्षर ऍड करा, एक अंक ऍड करा, त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचाल, तिथपर्यंत पोहोचाल. ह्या सगळ्या भंपक कल्पना आहे, याच्यामध्ये काही दम नाहीये. याचा आधार घेऊन हे लोक श्रीमंत बनले. 200 कोटीची संपत्ती आहे म्हणते याची. तुम्ही इमॅजिन करा, कॅप्टन म्हणून काम करणारा मर्चंट नेव्हीमध्ये माणूस किती कोटीची संपत्ती कमवू शकतो. किती चांगली इन्व्हेस्टमेंट केली तर 10 कोटीच्या वर नाही करू शकत. 200 कोटी रुपये संपत्ती आहे त्याची. फार्म हाऊस आहेत त्याचे मोठे मोठे, अनेक जमिनी आहे त्याच्या. बरं, ह्या बाबांची गरज का बरं पडते? या बाबांची गरज आपल्या देशातल्या काही लोकांना नक्की पडते, कारण त्यांना काळ्याचा पैसा पांढरा करायचा असतो. त्यांचे जे काही व्यवसाय आहे ते चालवायचे असतात. मग हे बाबा हे फक्त चेहरा असतात असल्याचा दावा याने केला. उच्चभ्रू लोकांसाठी ज्योतिष्य मार्गदर्शक उच्चभ्रू लोकांना करायचा फक्त. कारण माहिती आहे की हे सगळे पैसा देऊ शकतात. सामान्य माणूस कुठे पैसा देऊ शकते? त्याच्या तळ हातावरच्या ज्या रेषा आहे त्या तर कष्ट करण्यामध्ये, संघर्ष करण्यामध्येच निघून जातात. पूर्ण आयुष्य असंच निघून जाते. ठीक आहे. आणि सर्वात जास्त जर कोणी अंधश्रद्धेच्या मागे गेले असेल तर हेच उच्चभ्रू लोक आहेत. सर्वात जास्त अंधश्रद्धाळू. सामान्य माणूस कष्ट करतो, मेहनत करतो, जीवन जगतो. ठीक आहे. आता याचा ओरिजिनल चेहरा बघा काय आहे. तथाकथित मांत्रिक आणि भोंदू बाबा आहे. अघोरी उपचारांच्या नावाखाली त्यानं महिलांचं शोषण केलेलं आहे. भयानक व्हिडिओ आहे त्याचे. बोलू नाही शकत. स्वतःच लघुशंका जी आहे ती त्याने एका स्त्रीला पाजली. अशा प्रकारची व्हिडिओ आहेत. ते बोलू सुद्धा शकत नाहीत. मला त्या स्त्री जी आहे ना तिच्या मेंदूवर मला विश्वास, म्हणजे मला आश्चर्य वाटते का ती बाई हा विचार नाही करू शकत का, की हा जो बाबा हा जो अघोरी उपाय करत आहे याने खरंच माझं भलं होणार आहे का? म्हणजे अंधश्रद्धेच्या इतक्या आहारी जाणं हे भयानक वाईट गोष्ट आहे. आणि याचा फायदा मग हे असले बाबा घेतात. मग हा इतका जो निर्भय कसा काय झाला हा बाबा एवढ्या गोष्टी करण्यासाठी? माज कुठून आला? सत्तेतून. मला मोठ्या लोकांचं पाठबळ आहे. मोठे मोठे लोक माझ्या विश्वस्त मंडळावरती आहे आणि यातून हा माज येतो. माझं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि मग हे अशा गोष्टी चालू होतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ता जी आहे त्या सत्तेने या बाबाला माज दिलेला आहे असं माझं मत आहे. गुंगीचे औषध देऊन कृत्याचं रेकॉर्डिंग करेपर्यंत हा माणूस पोहोचला. नंतर तो ब्लॅकमेल करायचा. एप्स्टीन सारखं ही महाराष्ट्राची मिनी एप्स्टीन फाईल आहे. मिनी एप्स्टीन फाईल. अरे तुम्ही इतके वाईट कृत्य करताय आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही करताय कशासाठी? ब्लॅकमेल करण्यासाठी आयुष्यभर. कारण लोकांना आपल्या इज्जत प्यारी असते. त्याचे फायदे हे लोक घेतात. याला रस्त्यावर उभं करून रट्टे मारायला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. तर याला ज्याच्यावर जे काही होईल ते कायद्यानुसार होईल. परंतु ते झालं पाहिजे. प्रामाणिकपणे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाही तर हा तर म्हणजे काही विचारू नका. आता आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य नसतं तर हा रस्त्यावर उभा करून रट्टे खाण्याच्या लायकीचा होता. त्याच्याही पुढे. पुढचं गुन्ह्याची पद्धत बघा. विश्वासाचा गैरवापर. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. माणूस हा विश्वास ठेवतो त्याचं कारण की जो माणूस विश्वास ठेवतो तो चांगला माणूस असतो आणि समोरचा चांगला आहे म्हणून त्याच्यावर तो बिलीव्ह करतो. पण त्या चांगुलपणाचा, त्या विश्वासाचा गैरफायदा हे नालायक सैतान घेत असतात. प्रतिष्ठा निर्माण करणे. पहिले त्यानं प्रतिष्ठा निर्माण केली. मंदिर तयार केलं, ट्रस्ट तयार केली,
मग कॉस्मॉलॉजी, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून राजकीय नेते, सेलिब्रिटी यांना आकर्षित केलं. महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चुकीची पद्धत पडलेली आहे. हे ज्योतिष मांत्रिक फार फेमस होतात का? तर याने एखाद्याला म्हटलं की तू पुढे जाऊन मुख्यमंत्री होशील आणि तो टोला लागला की सगळे त्याच्या मागे धावतात. ही पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये. माझं तर मत आहे, गाडगे महाराजांसारखे व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, की ते म्हणे की तुम्ही हे यांच्या मागे लागू नका. पण हे शिकले, सवरलेले, पॉवरफुल लोकं हे ह्या असल्या फालतू गोष्टींच्या मागे लागतात. आंधळा विश्वास सत्तेच्या जवळकीमुळे आणि व्ही-आय-पी लोकांनी याला भेट दिल्यामुळे सामान्य लोक म्हणते, "अरे बापरे! एवढे मोठे-मोठे लोकं याला भेटायला येत आहे. हा काहीतरी महान माणूस असेल." सामान्य माणूस तेवढा विचार नाही करत बिचारा. तो आपल्या संपूर्ण दैनंदिन जीवनामध्येच इतका बिझी झालेला असतो आणि संघर्ष करत असतो, की त्याला ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी त्याला सुचतच नाही. मग तो म्हणतो, की "अरे, कलेक्टर गेला ना, कलेक्टरसारखा माणूस गेला, मंत्र्यासारखा माणूस गेला, मग आपणही जाऊ." मग याचा फायदा जो आहे, याचा फायदा याने केला आहे, घेतलेला आहे. ठीक आहे. मग नंतर याने शोषण केलं. जेव्हा त्याच्या लक्षात आलं, की सगळे माझ्या पायाजवळ येत आहे, सगळे माझे पाय धुत आहे, सगळे माझ्या पायाच्या खाली आहे. बंद दाराआड महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केले. कोणती महिला येऊन सांगणार आहे? त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे, की जर असं नाही झालं, तर तुझ्या नवऱ्यावर कोप होईल, त्याचा मृत्यू होईल. आता एखाद्या बाईला जर म्हटलं, की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल म्हटलं, तर कोणती बाई म्हणेल, की माझा नवरा मेला पाहिजे म्हणून. मग त्या गोष्टीचा फायदा हे असले थर्ड क्लास वृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी घेतलेला आहे. आणि यांना बळ देण्याचं काम सत्तेने केलं असं माझं डायरेक्ट मत आहे. आणि असे अनेक पत्रकार म्हणतायत. त्याचं कारण काय? की 1 वर्षाच्या पूर्वी दैनिक पुढारी नावाचा एक तिथला जो पत्रकार आहे, त्यानं पहिलेच सांगितलं होतं 1 वर्षाच्या आधी, की हा भोंदू आहे. याने असं-असं केलेलं आहे. तर त्याला सत्तेतून एक महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तीने फोन करून सांगितलं, की तुझ्यावर कारवाई करू. हा विषय बंद कर. म्हणजे सत्तेनंच अशा बाबांचे जे पाप आहे ते झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत वाईट गोष्ट आहे ही. ब्लॅकमेल रॅकेट कृत्याचं चित्रीकरण करणे. 58 व्हिडिओ एप्स्टीन फाईल प्रमाणे या व्हिडिओचा वापर करून उच्चभ्रू महिलांना याने ब्लॅकमेल केलेला आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. अत्यंत वाईट गोष्ट आहे ही. ठीक आहे. पुढे जाऊया. राजकीय आणि प्रशासकीय लागेबांधे याचे कसे आहे बघा. श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट आहे. याचा अध्यक्ष तो स्वतः आहे. अशोक खरात नाव आहे त्याला त्या नालायकाचं. नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील या मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर हा चर्चेत आला. एवढे मोठे-मोठे माणसं जर भेट देत असेल, सामान्य माणूस जाणारच आहे ना. ठीक आहे. विद्यमान विश्वस्त कोण आहे या मंदिराच्या? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर मंदिराच्या ट्रस्टच्या विश्वस्त आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, की अशा पद्धतीचे कांड हे राजकीय आशीर्वादाशिवाय चालू शकते का? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पुढचं वादाचा केंद्रबिंदू राज्य महिला आयोग आहे. सार्वजनिक प्रश्न आहे एक, जे महाराष्ट्रातली जनता विचारत आहे, की चाकणकर दाम्पत्य बाबाचे पाय धुत असल्याचे आणि बाबाच्या डोक्यावर स्वतः चाकणकर छत्री धरून उभे असल्याचे फोटो सार्वजनिक करण्यात आलेले आहे. यावर सुषमाताई अंधारे ह्या एक कार्यकर्ते आहे. त्यांनी काय म्हटलंय, की अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पुढं अधिकृत स्पष्टीकरण काय दिलं गेलं? म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं आहे, की देवस्थान हे ट्रस्ट असून मी तिथे जोडल्या गेले. कॅप्टन खरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती नाही. पोलीस निष्पक्ष चौकशी करतील हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. आता हे आपण बघू पुढे काय होते तर समजा. अपेक्षा आहे, की याच्यावर प्रामाणिकपणे कारवाई होईल आणि कोणी मध्ये येणार नाही. कारण भारत देशाचा इतिहास आहे, की मोठे-मोठे हाय प्रोफाईल लोकं पकडले गेले, की त्यांचं काय होतं? तो बाबा राम रहीम सुटलाय. काय भयानक कांड केले त्यानं. पण सुटला तो. आसाराम बापू जो आहे तोही बाहेर आहे सध्या. दडपशाहीचा आरोप 1 वर्षापूर्वीची संधी हुकली. बघा 1 वर्षापूर्वी खबरदार पुढारी या स्थानिक वेब पोर्टलने बाबाचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी म्हटलं होतं, की हा बाबा भोंदू आहे. हा शोषण करतोय. रुपालीताई चाकणकर यांनी पोर्टलला कारवाईची नोटीस पाठवली. असा आरोप केला गेलेला आहे. आणि म्हणून हा जे बाबाचं बिंग आहे, हे फुटलं नाही. नाहीतर हे 1 वर्षापूर्वी बिंग फुटलं असतं, कितीतरी महिला वाचल्या असत्या. दबावाखाली संबंधित वेब पोर्टलने चाकणकर यांना माफीनामा लिहून दिला. पोलिसांकडनं आता अटक झालेली आहे. मग आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष याच्याबद्दल काय भूमिका घेतील? महिलांचं शोषण केलेलं आहे. ठीक आहे. जर 1 वर्षापूर्वी महिला आयोगाने अडसर आणण्याऐवजी चौकशी केली असती,
तर अनेक महिलांचं शोषण थांबवता आलं असतं का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं काय मत आहे. संस्थात्मक भूमिकेचं विश्लेषण करू. बघा, राज्य महिला आयोग महिलांच्या संरक्षणासाठी काम करतो, अत्याचाराच्या बातम्यांची दखल घेतो, इन्क्वायरी करतो, पीडितांना न्याय मिळवून देतो. हे इथं झालं का? नाही. या प्रकरणातील आरोप संशयित बंधू बाबाला कायदेशीर संरक्षण देणे, बातमी देणाऱ्या पत्रकाराला कारवाईची धमकी देणे, सुषमा अंधारे यांच्या आरोपानुसार वैष्णवी हगवणे, तनिषा भिसे, डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या महिलांचे चारित्र्यहरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारचा जो गुन्हा आहे तो इथे झालेला आहे. यांचं असं मत आहे, मी तुम्हाला जस्ट सांगतोय की यांची काय मत आहे. ओके, पुढे एप्स्टीन पॅटर्न, सत्तेच्या सावलीत शोषणाचं रॅकेट. एप्स्टीनने सुद्धा हेच केलं होतं. ठीक आहे. एक अटक, एक संस्था, 58 व्हिडिओ, उच्चभ्रू वर्गातील महिला, राजकीय संरक्षण, यंत्रणाची मूकसंमती, सत्तेची जवळीक गुन्हेगारांसाठी कवच म्हणून काम करते. भारत देशामध्ये असे कितीतरी गुन्हेगार आहे की जे सत्तेचे दलाल आहे आणि सत्ता त्यांचा वापर करते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. असे कितीतरी आहे. म्हणजे एक 200 पेजेसचं बुक घेतलं ना तर ते संपेल, पण यांची नावं संपणार नाही. तपास यंत्रणा दबावाखाली येतात आणि सामान्य नागरिक आंधळ्या विश्वासाला बळी पडतात. भारत देशामध्ये सामान्य माणसाचं अस्तित्व काय आहे? काय आहे सामान्य माणसाचं अस्तित्व? तो नेहमी कोणत्या ना कोणत्या दुःखाखाली दबलेला असतो. तो ना कोणत्या दबावाखाली दबलेला असतो. तो त्याच्या आयुष्यामध्ये सामान्य गोष्टीसाठी संघर्ष करत बसतो आणि मग या सगळ्यातून त्याच्या मनात भीती तयार होते. तो अशा भोंदू बाबांच्या आहारी जातो आणि हे भोंदू बाबा त्याच्या त्या सगळ्या विश्वासाचा, त्याच्या अडचणीचा फायदा जो आहे तो फायदा घेण्याचा, असहाय्यतेचा फायदा घेण्याचा संपूर्ण प्रयत्न करतात. असे कितीतरी आहेत. तुम्ही एक ऐकलं असेल, एक हबप म्हणून स्वतःच्या नावासमोर हबप लावतो. कीर्तन करणारा वारकरी संप्रदायातला. वारकरी संप्रदाय किती महान आहे. त्याने एका लहान मुली, अल्पवयीन मुलीवर कितीतरी वर्ष झाले अत्याचार केला. ही बातमी तुम्ही पाहिली असेल. म्हणजे धर्माच्या नावाखाली, भावनेच्या नावाखाली हे असे जे उद्योग आहे, हे उद्योग चालत आहे. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या देशामध्ये फार मोठी परंपरा राहिलेली आहे. वेद, उपनिषद, ब्राह्मण्यके, अरण्यके. या देशामध्ये मोक्षाची संकल्पना संपूर्ण जगात आपल्या देशामध्ये केली गेली. फार मोठी परंपरा आहे. फार मोठी फिलॉसॉफिकल परंपरा आहे, आयडिओलॉजिकल परंपरा आहे. पण याचा गैरफायदा घेणारे सुद्धा मॅक्सिमम आहे. जेवढे बाबा आहे, यांनी समाजाला नेहमी चांगला मार्ग दाखवला, पण या बाबाचा बुरखा पांघरून लांडगे जे आहेत ते सुद्धा बसलेले आहे. असे बरेच आहे जे अजून पुढे आलेले नाहीये. पुढे हळूहळू येतील, पण जे पुढे येत आहेत ते तर दिसत आहे आपल्याला. ओके, पुढे जाऊ. गृह मंत्रालयापुढची आव्हानं काय आहे? बघा, सगळ्यात पहिलं निष्पक्ष तपास जो आहे तो झाला पाहिजे. एक गोष्ट तर 100% खरी आहे की तो एकटा तर नक्कीच नाहीये. त्याच्या मागे कोण नाही कोणी असेलच, कोणाचे हात तर नक्की असेल. पण ते ज्यांचे हात आहे त्यांच्या हातापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राजकीय दबावाला बळी न पडता केवळ विरोधकांच्या मागे न लागता या प्रकरणाचा सखोल तपास केला पाहिजे. दुसरं, व्हीआयपी नावांचा खुलासा झाला पाहिजे की या 58 व्हिडिओमध्ये कोणते कोणते उच्चभ्रू नाव आहे. ही लपवली जाऊ नये. बळीचा बकरा शोधण्याऐवजी त्याचा मुख्य सूत्रधार जो आहे तो शोधला गेला पाहिजे. आणि संस्थात्मक शुद्धीकरण झालं पाहिजे का? महिला आयोगासारख्या अत्यंत महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करणे आणि त्यांची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे का? हे सुद्धा कमेंट बॉक्स. केसमधून आपण काय शिकलो? केस स्टडी काय सांगते? तर बघा, आधुनिक विज्ञानाचे मुखवटे वापरून हे जे भोंदूगिरी करणारे हे जे महाराज आहे हे अधिक धोकादायक झालेले आहे. हे कॉस्मॉलॉजी, हे न्यूमरोलॉजी, हे ज्योतिष्य बितिष्य ह्या सगळ्या भंपक कल्पना आहे. जयंत नार्वेकरांसारखे जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत ते याच्यावरती टीका करतात. तुमच्या नावासमोर एक अंक जोडला, एक अक्षर वाढवलं, एक अंक कमी केला, तुमच्या आयुष्यात काही फरक पडत नाही, परंतु यांच्या आयुष्यात पडतो. का? पैसा जमा होतो अकाउंटमध्ये. हे व्यवसाय करणारे भोंदू लोक आहेत. तुमच्या मनामध्ये असलेल्या भीतीचा, तुमच्या मनातल्या भावनांचा, तुमच्या मनातल्या श्रद्धेचा, तुमच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा हे लोक घेतात. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी तुम्ही सांगायला गेले, ह्या अडचणीचा फायदा घेणारे हे गोचिड आहेत. दुसरं, अंधश्रद्धा. लक्षात ठेवा, जिथे अंधश्रद्धा आहे तिथे शोषण ठरलेलं आहे. शोषण होणार म्हणजे होणार. म्हणून अंधश्रद्धेच्या मागे लागू नका, स्वतःचं शोषण होऊ देऊ नका. तिसरं, राजकीय आश्रय. या लोकांना राजकीय आश्रय मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही कुठलाही मोठा फेमस बाबा बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला राजकीय आश्रय असतो.
आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा काहीतरी मोठा आहे. असं काही नाहीये. राजकीय लोकांचे वेगळे इंटरेस्ट असतात, म्हणून ते यांच्याशी जोडलेले असतात. पण तुम्ही मात्र यांच्या मागे लागू नका. तुम्ही विज्ञानाची कास धरा. आपल्या देशामध्ये वारकरी संप्रदायासारखा फार मोठा संप्रदाय राहिला जिथे समतेची भाषा बोलल्या जाते, जिथे सगळे समान आहेत, जिथून आपल्या आयुष्याचा जो खरा अर्थ आहे, तो खरा अर्थ जो आहे तो सांगितला जातो. ते ठीक आहे, पण अंधश्रद्धेला श्रद्धा मानू नका आणि याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. पण लक्षात ठेवायचं गोष्ट अशी आहे की यांच्यामुळे हे बाबा मोठे होतात, यांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे हे मोठे होतात आणि मग समाजाचं शोषण करतात. दुसरं संस्थात्मक अपयश आहे की जेव्हा 1 वर्षाच्या पूर्वीच त्या बाबाची जी खरी ओळख आहे ती बाहेर आणण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा महाराष्ट्रातल्या एका जबाबदार संस्थेने मात्र त्याच्यावर कारवाई होऊ दिली नाही. संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हायला पाहिजे का? पुढचं, गुन्हेगार राजकीय नेत्यांसोबतचे फोटो केवळ स्टेटससाठी नाही तर सिस्टीम पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इम्युनिटी सिस्टीम म्हणून वापरतात. ह्या लोकांची एक मेथड ठरलेली असते व्यवसाय करण्याची आणि ते बरोबर त्याच्यामध्ये माहीर असतात. अख्खे लोक जोडल्या गेलेले आहेत. कितीतरी मंत्र्यांची नावं आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारखी लोकांची नावं जोडल्या गेलेली आहे यांच्यासोबत. पुढे जेव्हा रक्षक राजकीय अपरिहार्यतेमुळे भक्षकांना पाठीशी घालतात, तेव्हा लोकशाहीतील संस्थांचा मूळ उद्देश नष्ट होतो. ह्या ज्या सगळ्या संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत त्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आहे. या देशात हा देश जो बनलेला आहे तो या लोकांमुळे बनलेला आहे. तर या लोकांचं रक्षण करण्यासाठी या संस्था बनलेल्या आहेत. स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी ह्या संस्था बनलेल्या नाहीये. तर ह्या गोष्टी ज्या आहे, ह्या गोष्टी आपल्याला या केस स्टडी मधून शिकायला मिळतात. खरा प्रश्न खरा कोण आहे हा नाहीये, तर त्याला संरक्षण देणारी ही राजकीय संस्कृती कोणती आहे, तो खरा प्रश्न आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तुमची मतांचा मी वाट पाहत आहे. तुमची मतं मला नक्की सांगा. हा जो नालायक नराधम आहे याच्यासोबत काय केलं पाहिजे हे तर कायदा सांगेलच, पण तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही नक्की सांगा. ओके. त्यानंतर असेच व्हिडिओ, इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अनेक व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जे तुम्हाला मार्गदर्शनासाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर आपण राज्यसेवा 2027 साठी एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. बॅचचं नाव आहे स्वराज. ठीक आहे. ही पूर्णपणे फाउंडेशन बॅच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एमपीएससीची आणि इंटरव्ह्यू याची सुद्धा तयारी आम्ही या बॅचच्या माध्यमातून करून घेतो. तुम्ही ही स्वराज बॅच जी आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला तरी जॉईन करू शकता, कारण पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुमच्या आपले हे जे सगळे लेक्चर आहे या बॅचचे ते लाईव्ह असतात. तुम्ही लाईव्ह नाही करू शकला तर प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग असते, तुम्ही तुमच्या वेळेवर पाहू शकता. तुम्ही कॉलेजला जाणारे असाल, तुम्ही गृहिणी असाल, त्यानंतर तुम्ही जॉब करणारे विद्यार्थी असाल, पण एमपीएससीतून अधिकारी बनण्याचं स्वप्न अजूनही पाहतात, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. यावर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ठीक आहे. तुम्हाला ईएमआय मध्ये ऍडमिशन घेता येणार आहे. ठीक आहे. बघा, तुम्हाला नोट्स मिळणार आहे, क्वेश्चन पेपर मिळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळणार आहे फ्रीमध्ये. आन्सर रायटिंगचे पूर्ण सेशन्स तुम्हाला मिळणार आहे आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर ही स्वराज नावाची बॅच आहे आपल्याकडे. त्यानंतर 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी GS 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एसए, एथिक्स याचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हा कोर्स तुमच्या सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही फ्रीमध्ये एनरोल करू शकता. तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी चांगली डिटेलमध्ये करा. आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचे जे क्वेश्चन आहे ते आम्ही तपासून देऊ. तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन देऊ. ठीक आहे. तुमच्या आन्सर शीट इव्हॅल्युएट करून देऊ. आणि जर तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पास झाला आणि फायनल रिझल्ट तुमचा आला, तुम्ही अधिकारी झाला, तर आमच्याकडनं तुम्हाला प्रोत्साहनपर 1,00,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी आज या ठिकाणी थांबतो. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे नक्की कळवा, शेअर करा. थँक्यू.